ओके, आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन आणि संधी या चर्चासत्रात सगळेजण सहभागी झाले आणि गेली जवळजवळ 3-4 तासांपासून तुम्ही सगळे लोक आहात. त्याबद्दल तुमचे आभार नक्कीच मानायला पाहिजे. कारण इतकं प्रदीर्घ काळ डिजिटलवर काहीतरी ऐकणं हे खरंच आव्हानात्मक असतं. मी आता शेवटच्या समारोपाच्या सत्राला सुरुवात करतो. सकाळी उद्घाटनाच्या सत्रामध्ये विलास शिंदे सरांनी शेतकरी उत्पादक कंपनीची गरज आणि नेमक्या त्याच्यातल्या संधी यांचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझे सहकारी योगेश खिराळे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी नेमकी कशी स्थापन करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय आवश्यक कागदपत्रांपासून काय काय प्रक्रिया त्याची कशी असते याच्यावर काही एक प्रकाश टाकला. त्यानंतर डॉक्टर सागर यांनी कुठल्या कुठल्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, कुठले फंड आहेत आणि त्याचं कसं युटिलायझेशन केलं गेलं पाहिजे याच्यावर काही एक भाष्य केलं. आणि त्यानंतर आता डॉक्टर अश्विनी दरेकर यांनी एफपीसी झाल्यानंतर त्याचा बिझनेस प्लॅन कसा असायला पाहिजे, त्याचा आपण काय पद्धतीने त्याची रचना करायला पाहिजे, काय पद्धतीने स्ट्रॅटेजी करायला पाहिजे याच्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. हे कुठलीही शेतकरी उत्पादक कंपनी यशस्वी चालवायची असेल तर ही तिन्ही 4 सत्र त्याला अत्यंत मला असं वाटतं पूरक होती. सगळ्यांच्या मनात कदाचित असा प्रश्न असेल, हे सगळं आहे, सरकारच्या योजना आहेत, नियम आहेत, मॅनेज सारख्या काही फॅसिलिटेटर संस्था आहेत, पण नेमकं खरंच असं आजूबाजूला काही घडतं आहे का? तर त्याचं उत्तर मला असं वाटतं की हो असं आहे. आणि सह्याद्री फार्म्स हे एक आज देशातलं आपण चांगलं उदाहरण असं आपण म्हणू शकू. सह्याद्रीचा नेमका कसा प्रवास झाला, फार्म ऑपरेशन्स पासून तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचताना सह्याद्रीने नेमका काय काय अप्रोच घेतला, काय काय दृष्टिकोन फॉलो केला, हे आता आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून घेऊ. मी जस्ट प्रेझेंटेशन शेअर करतो. थोडासा वेळेची काही मर्यादा आहे, त्यामुळे काही स्लाइड कदाचित मला स्किप करायला लागतील. मी प्रेझेंटेशन शेअर करतो. रुचिका, हे दिसतंय प्रेझेंटेशन? दिसतंय? हो सर, दिसतंय. बेसिकली सह्याद्री फार्म्स ही जी काही कंपनी आहे ही शेतकऱ्यांच्या मालकीची, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली अशी एक परिपूर्ण अशी व्यवस्था आहे. आणि याच्यामध्ये एक परिपूर्ण विचार आपण केलेला आहे की शेतकऱ्याच्या बाजूला त्याने कशावर फोकस करायला पाहिजे आणि ग्राहकांच्या बाजूला काय अपेक्षा असतात आणि मग ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी काय आपल्याला करायला लागेल याचा विचार हा पहिल्या दिवसापासून अत्यंत स्पष्ट होता, स्वच्छ होता आणि त्याच्या आधारावरच सह्याद्रीचा प्रवास सुरू झाला. सह्याद्रीचा प्रवास सुरू होण्यापूर्वी शेतीचं एक चित्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे अत्यंत व्यवस्थितपणे 10-12 वर्षापूर्वी सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी हे समजून घेतलेलं होतं. नेमक्या गॅप काय आहे देश पातळीवर, कृषी क्षेत्रातल्या पातळीवर. हे प्रश्न अनेक वेळा आपण ऐकलेले आहेत की आपल्याकडे अल्प जमीन धारणा आहे, आपली कोरडवाहू जमीन जास्त आहे, आपल्याकडे उत्पादकतेचे प्रश्न आहेत, आपण दर्जाकडे दुर्लक्ष करतो, आपला उत्पादन खर्च वाढलेला आहे, किंवा आपले जे काही युवक आहेत नाही म्हटलं तरी ते डायरेक्शनलेस आहेत, दिशाहीन आहेत. आणि ओव्हरऑल असं चित्र सरते शेवटी दिसतं की हा एक सन्मान नसलेला व्यवसाय आहे. पण हे चित्र बदलायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी पण इथं दिसत होत्या. ह्या सगळ्या प्रश्नांना खूप जवळून समजून घेतल्यामुळे सह्याद्रीची काही एक रचना करताना थोडंसं सोपं गेलं, डायरेक्शन निश्चित करताना त्याचा फायदा झाला. वैयक्तिक शेतकरी म्हणून आपण जेव्हा काम करू शकत असतो त्यावेळेस आपल्याला काही प्रश्न गेली शतकानुशतक आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. एक म्हणजे छोटा शेतकरी, वैयक्तिक शेतकरी हा थेट ग्राहकाला माल विकू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे, कारण लॉजिस्टिकच्या ज्या काही किमती असतात त्या परवडू शकत नाही.
आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर जोखीम घेता येत नाही. अगदी आपण मर्यादित प्रमाणात आपल्या काही कृषी निविष्ठा ज्या असतील, बी बियाणं असेल, खत असेल, फार फार तर ड्रीप वगैरे असेल, तिथपर्यंतच आपण खर्च करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक आपल्याला करता येत नाही, कारण ती रिस्क उचलण्याची क्षमता वैयक्तिक शेतकऱ्यात नाही, हे आपल्याला माहिती आहे. बाजारपेठेत काय चाललेलं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चाललेलं आहे, कुठल्या देशातला कधीचा माल देशात आपल्याकडे कधी आयात त्याची होणार आहे, कधी होणार नाही, इतर देशात काय परिस्थिती, अशा स्वरूपाची जी काही माहिती असेल, मग ती उत्पादन पातळी पासून असेल तर बाजारपेठेच्या पातळीवर असेल, ही माहिती आपल्याला छोट्या शेतकऱ्याला मिळणं शक्य नाही. आज थोडंसं डिजिटलमुळे काही एक परिस्थिती तयार झाली, त्यामुळे आपण किमान काही माहिती मिळवतो, पण तीही बरीचशी माहिती ही उत्पादनाच्या आजूबाजूला असते. छोटा शेतकरी थांबू शकत नाही. त्याचं एकदा हार्वेस्टिंग झालं की त्याला तातडीने माल बाजारात आणावा लागतो, कारण त्याला परत पुढे बँकेचं देणं असतं, इतर देणी असतात, कृषी सेवा केंद्राची देणी असतात, त्यामुळे त्याला माल होल्ड करता येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा सगळ्यांचाच माल एकाच वेळेस बाजारात येतो त्यावेळेस दर पडलेले असतात. हे एक दुर्दैव छोट्या शेतकऱ्यांचं असतं. अर्थातच त्याच्याकडे स्केल नसतं, त्यामुळे तो स्पर्धा करू शकत नाही, थेट शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि त्यामुळे शाश्वत अशा पद्धतीने त्याला उत्पन्न मिळत नाही आणि एक चांगलं स्टँडर्ड लाईफ जे आहे ते त्याला जगता येत नाही. त्याचबरोबर तो छोटा असल्यामुळे, त्याच्याकडे स्केल मर्यादित असल्यामुळे तो वाटाघाटी पण करू शकत नाही. निगोशिएशन ज्याला आपण म्हणतो, ती निगोशिएशन पण आपण करू शकत नाही. एकूणातच काय तर त्याची पिळवणूक होत राहते, तो तोट्यात जातो आणि तो आजपर्यंत वंचित राहिलेला आहे. ही जी स्लाइड आहे ही आपल्या भारतीय शेतीतली ही आव्हानं दाखवणारी आहे, आणि ही प्रत्येक टप्प्यावरची आव्हानं आहेत. म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पातळीवर काय आव्हानं आहेत ही आता आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितली. अपुरा वित्त पुरवठा हा एक त्याच्यातला एक मोठा तर म्यूट झाले. आवाज येतोय सर? येतोय. काढणी पश्चात त्या टप्प्यावर पण खूप सारी आव्हानं छोट्या शेतकऱ्यांना आहेत. एकतर वैयक्तिक छोट्या शेतकऱ्याला हे परवडतच नाही की काहीतरी काढणी पश्चात सुविधा उभारावी. त्यानंतर सक्षम व्यावसायिक जे आहेत त्यांचा पण खूप मर्यादित असा सहभाग या सगळ्या यंत्रणेमध्ये असतो. संशोधनाचा वेग आपण बघितलाय, तो खूप मंदावलेला आहे. अनेक पिकांमध्ये अनेक रोग अनेक वर्षांपासून आहे, त्या पातळीवर काही घडत नाहीयेत. प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्या सेक्टरला मिळत नाहीये. बाजारपेठेच्या पातळीवर आपला थेट संपर्क नसतो. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला मर्यादित आहे. आपल्याकडच्या रिटेलच्या ज्या बाजारपेठा आहेत, ज्याला आपण किरकोळ विक्रीच्या बाजारपेठा म्हणतो, त्या असंघटित आहेत. त्याचं जाळं कमजोर आहे. प्रक्रिया उद्योग जो आहे तोही विखुरलेला आहे. कुठंतरी काही उद्योग फक्त चालू आहेत. ब्रँड उभारणी बद्दल फारसं अजूनही आपण त्याच्याबद्दल उदासीन आहोत, आणि याही क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव दिसतो आहे. माध्यमांपासून शहरी ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या दृष्टीने हा एक चर्चेचा एक आवडता विषय असतो की पारंपरिक कृषी पुरवठा साखळी, की शेतकऱ्याला 10 रुपये मिळतात आणि आम्हाला 80 रुपये किलोनी घ्यायला लागतात. मग त्याची काय कारण आहेत ही आपण वर्षानुवर्ष ही ऐकलेली आहेत. मग त्यामध्ये कमिशन एजंट असतो, होलसेलर असतो, एक्सपोर्टर असतो, किंवा मध्ये इतर जे काही ज्याला आपण मिडलमन म्हणतो ते सगळे असतात. आणि त्यामुळे इथपासून तर कंझ्युमर पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी किंमत मध्ये मोजायला लागते. तर ह्या सगळ्या प्रश्नांना भिडण्यासाठी काय उत्तर आहे, तर शेतकरी उत्पादक कंपनी हेच आता याला एक सोल्युशन आहे, असं शासन पातळीवर लक्षात आलं, शेतकऱ्यांच्या पातळीवरही लक्षात आलं. खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी ही म्हटलं तर तशी नवीन कल्पना नाही, हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. ऑलरेडी आपल्याकडे सहकार खूप वर्षांपासून आहे. 1950च्या आसपास पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात सुरू झाला. दुधाचे अनेक उद्योग ऑलरेडी आहेत. अमूलचा आज वारंवार उल्लेख झाला. तर सहकार्याची ही मॉडेल्स ऑलरेडी आपल्याकडे आहे. बचत गट किंवा स्वयंसहायता गटाचं काही एक काम चालू होतं.
तर त्याच्या पुढच्या टप्प्यावर जर जायचं असेल, मला थेट शेवटच्या ग्राहकापर्यंत जर पोहोचायचं असेल, तर मला आता वेगळ्या फॉर्मॅटकडे जायला लागेल आणि तो आत्ताचा अलीकडचा फॉर्मॅट म्हणजे उत्पादक कंपनी, सहकार आणि कॉर्पोरेट याचं एक ज्याला आपण मराठीमध्ये संकरित असं मॉडेल, त्या मॉडेलकडे आपण आता बरीच प्रगती केलेली आहे. आणि मग सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्या वाटचालीत विचार केलेला आहे. 2011 साली सह्याद्रीची स्थापना झाली की जी 100% शेतकऱ्यांच्या मालकीची कंपनी आहे आणि ती शेतकरीच चालवतात. याच्यामध्ये प्रमुख उद्देश जो होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न जे आहेत त्याच्या उपाययोजना शोधणं आणि शेतीला किफायतशीर व्यवसाय करणं, ज्याच्यामुळे कृषी आणि ग्रामीण समाज हा शाश्वत विकास साधू शकेल. हे 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी विलास रुचिका, कदाचित तुमचं हे माईक म्यूट करायला लागेल प्लीज. तर सह्याद्रीचं विजन काय होतं पहिल्या दिवसापासून, की आघाडीवर असलेली एक शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला व्हायचंय. हे पहिल्या दिवशी डिफाईन होतं की जी कंपनी सक्षमपणे ग्रामीण आणि शहरी समाजातली दरी दूर करू शकेल. विजन मांडताना, विजन निश्चित करताना सर्व शेतकऱ्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत शेती ही किफायतशीर आणि शाश्वत व्यवसाय कशी करू शकेल हे विजन मांडलं गेलं. अनेक वेळा अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या खूप चांगलं काम करतात, पण बऱ्याचशा वेळा ती परिस्थिती आदर्श अशी परिस्थिती असते. पण जेव्हा एखादं संकट येतं, मग ते नैसर्गिक संकट असेल, ते बाजारपेठेतले संकट असेल किंवा आणखीन तत्सम स्वरूपाचं संकट असेल, त्यावेळेस त्या डगमगायला लागतात. आणि म्हणूनच सह्याद्रीने हा अप्रोच ठेवला की कोणत्याही परिस्थितीत आपण मात्र हा शाश्वत व्यवसाय करायला हवा आणि त्या पद्धतीने आजपर्यंत सह्याद्री काम करत आलं. शेतीच्या अनुषंगाने जसं विजन स्वच्छ होतं, स्पष्ट होतं, तसंच ग्राहकांच्या प्रती आपली जी जबाबदारी आहे ती पण सह्याद्रीने निश्चित केलेली होती, की म्हणजे ग्राहकांना आपण सुरक्षित आरोग्यदायी उत्पादनं दिली पाहिजे आणि तीही किफायतशीर दरामध्ये दिली पाहिजे. अदरवाईज तुम्ही जर तुमची उत्पादनं सुरक्षित ठेवली, आरोग्यदायी ठेवली, उत्तम दर्जाची ठेवली, परंतु त्याची जर किंमत त्या ग्राहकाला जर परवडत नसेल मूल्यवर्धन केल्यानंतर, तर तो ग्राहक तुमची उत्पादनं घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांप्रती सुद्धा आम्ही इथं पहिल्या दिवशी विचार केला. हा सगळा शेतकऱ्यांचा आणि त्याचबरोबर ग्राहकांचा असा दोघांचा विचार करत असताना पर्यावरणाचा सुद्धा विचार सह्याद्रीने पहिल्या दिवशीपासून ठेवलेला आहे. कारण आज जगभरामध्ये विशेषतः जागतिक ग्राहक जो आहे तो खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो की पर्यावरणाची, माझ्यापर्यंत जे उत्पादन आलेलं आहे त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी तर नाही झालेली ना, किंवा कोणाचं तरी शोषण तर नाही ना झालेलं, किंवा कोणाला तरी लुबाडून तर हे उत्पादन तयार करण्यात आलेलं नाही ना. ह्या साऱ्या गोष्टींचा विचार आता जागतिक पातळीवरचे ग्राहक करत असतात. पहिल्या दिवसापासून आपण असा विचार करतोय की शेती हा एक उद्योग आहे, स्वतंत्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एंटरप्राइज असं म्हणू शकतो, असं एंटरप्राइज आहे. आणि प्रत्येक शेतकरी हा उद्योजक आहे. असाच जर आपण विचार करायला सुरुवात केली तरच आपण चांगल्या यशस्वी उद्योगाची आपण वाटचाल करू शकू. आणि म्हणून आम्ही वेगवेगळे जे टप्पे आहेत शेतीतले, त्या टप्प्यांवर स्वतंत्रपणे विचार केला, स्वतंत्रपणे त्याची स्ट्रॅटेजी आम्ही निश्चित केली. एक म्हणजे उत्पादकतेच्या पातळीवर हवामान, माती, पाणी, कृषी निविष्ठा, भांडवल या मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार केला, त्यांची स्वतंत्रपणे स्ट्रॅटेजी डिफाईन केली आणि ती सगळी स्ट्रॅटेजी एकमेकाला आपण जोडली. किमतीच्या पातळीवर मार्केट तुमच्या हातामध्ये असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. ते मार्केट सह्याद्रीने आधी निश्चित केलं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये आपण द्राक्षाच्या माध्यमातून पोहोचलो. युरोपमध्ये पोहोचताना अर्थातच आपल्याकडे 1 किंवा 2 कंटेनर असा विचार केला असता सह्याद्रीने तर आपण युरोपमध्ये पोहोचलो नसतो, किंवा सातत्यपूर्ण तिथं जी काही पोझिशन आज तयार झाली ती झाली नसती, कारण स्केलचा विचार केला गेला. त्याचबरोबर ब्रँड हाही तितकाच महत्वाचा विषय आहे. त्याच्यावर मी फार भाष्य करत नाही, कारण अश्विनीने आता खूप छानपैकी त्याच्यावर मांडणी केलेली की ब्रँडचं काय महत्वाचं असतं. जेव्हा सह्याद्रीकडे स्केल होतं, मार्केट हातात होतं, त्यावेळेस एक
वाटाघाटीची क्षमता तयार झाली, एक निगोशिएशन स्किल सह्याद्रीचं त्यामध्ये तयार झालं. आणि हे करताना पायाभूत सुविधा पहिल्या दिवसापासून उभ्या केलेल्या होत्या. जगाच्या स्पर्धेत आपण राहू शकू याचा विचार करून पुढची 50 वर्ष 100 वर्ष ह्या सगळ्या यंत्रणा टिकतील हा विचार त्याच्यातनं केलेला होता. आणि किंमत आणि उत्पादकता यांचा एकत्रित विचार करता पुढे ढोबळ उत्पन्न तयार होतं. उत्पादन खर्च त्याच्यातनं वजा केला की आपल्याकडे निव्वळ नफा उरतो. हे करत असताना भांडवलावर व्याज, मनुष्यबळ, खतं, औषधं, मशागत या खर्चांचा विचार आपण शेतीच्या पातळीवर पाहायला शेतकऱ्यांना शिकवलं. आज सह्याद्रीचं स्ट्रक्चर काय आहे तर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे ही एक मुख्य कंपनी आहे. आणि त्यानंतर आता एक रिटेल म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून एक आपण वेगळी स्वतंत्र उपकंपनी काढलेली आहे. 726 समभागधारक मुख्य कंपनीमध्ये आहेत. आणि सह्याद्रीच्या आज जवळजवळ 11 आणि अजून एक 8 अशा जवळजवळ 19 इतर काही ग्रुप कंपन्या आपण स्थापन केलेल्या आहेत. ह्या कंपन्या करताना आपण पीक निहाय ह्या सगळ्या कंपन्या केलेल्या आहेत. इथं जर तुम्ही बघत असाल तर द्राक्ष, टोमॅटो, केळी, भाजीपाला, डाळिंब, फुलं, पेरू अशा प्रत्येक पीक निहाय आपण कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. 2023चं उद्दिष्ट हे आधीच सह्याद्रीने डिफाईन केलेलं होतं आणि 2023 पर्यंत 3 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचणं उद्दिष्ट. 3 लाख ग्राहकांकडे जेव्हा मला पोचायचं असेल त्यावेळेस 3 लाख ग्राहकांना किती उत्पादन लागेल त्याचा एक काही विचार केला. आणि किमान साधारणतः हे उत्पादन करण्यासाठी 50,000 शेतकऱ्यांची गरज याच्यासाठी लागेल असा एक अंदाज आम्ही बांधला. आणि आज जवळजवळ 10,500 शेतकरी सह्याद्री बरोबर जोडले गेलेले आहेत. सह्याद्रीची जी रचना आहे ती ज्याला आपण टायर सिस्टीम म्हणतो, त्रिस्तरीय अशा प्रकारची ती रचना आहे. पहिला टप्पा जो आहे शेतकरी, दुसऱ्या टप्प्यावर पीक निहाय शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. आधीच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं की केळीची स्वतंत्र शेतकरी उत्पादक कंपनी आहे, डाळिंबाची स्वतंत्र उत्पादक कंपनी आहे. आणि त्यानंतर मुख्य सह्याद्री फार्मर कंपनी. आणि त्यानंतर मग ग्राहक पातळीवर आता आपण B2B ला सेवा देणारी एक कंपनी आपण निर्माण केली आहे. आणि किरकोळ विक्रीसाठीची एक रिटेल कंपनी पण आपण आता कार्यरत आहे. ह्या प्रत्येक टप्प्यावर काय नेमकं करायचं याच्याबद्दलची अत्यंत स्पष्टता. शेतकऱ्याच्या पातळीवर त्याला फक्त उत्पादनाचंच काम त्याने केलं पाहिजे. त्याचा वेळ मार्केटमध्ये जाऊ नये, पुढच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या सेवा सुविधांसाठी जाऊ नये किंवा इतर गोष्टींसाठी जाऊ नये. तर त्याने पूर्ण लक्ष हे उत्पादनावर ठेवावं, उत्पादकतेवर ठेवावं. आणि ग्राहकांना काय पद्धतीचं कुठल्या दर्जाचं उत्पादन हवं आहे त्याच्यावर त्याने पूर्ण लक्ष केंद्रित करावं असं पहिल्या दिवशीपासून सह्याद्री आपल्या मेंबर शेतकऱ्यांना आम्ही सांगतो आहोत. तेच कंपनीच्या लेवलवर नेमकं काय केलं गेलं पाहिजे त्याच्याबद्दल पण पुरेशी स्पष्टता होती. आणि मुख्य जी कंपनी आहे त्याच्या लेवलवर काय केलं गेलं पाहिजे. तर बेसिकली हे सगळं करण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा लागतील त्या उभं करण्याची जबाबदारी ही मुख्य कंपनी कडे ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर मालाचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं मार्केटिंग, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हा सगळा माल पाठवणं अशी जी काही पुढची सगळी कामं होती त्या पुढच्या कंपन्यांनी केलेली आहेत. सो प्रत्येक टप्प्यावर आपण नेमकं काय करायला पाहिजे हे आखून घेतलं असल्यामुळे गेली 11 वर्ष आम्ही त्याच लाईनवर आता काम करतो आहोत. सो ओव्हरऑल अनेकांना विशेषतः या स्लाइड बद्दल खूप उत्सुकता असते की नेमकी बिझनेस स्ट्रॅटेजी सह्याद्रीची काय आहे. तर आधीच्या स्लाइड मध्ये मी जसं म्हणालो तसं प्रत्येक टप्प्यावर आपण काही एक परिणामकारक व्यवस्थापनाच्या रचना निर्धारित केलेल्या होत्या. शेत पातळीवर उत्पादकता आणि दर्जामध्ये सुधारणा याच्यावर सगळं लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यानंतर काढणी पश्चातच्या टप्प्यावर काही एक परिणामकारक व्यवस्था बसवण्याचा प्रयत्न केला. आणि पुढचा टप्पा जो होता तो मार्केटिंग. मग पहिल्या टप्प्यात आपण निर्यातीवर जास्त भर दिला. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा पुरेपूर वापर व्हावा म्हणून काही वेळा म्हणजे जेव्हा विशेषतः बाजारपेठेमध्ये बाजार कोसळतात किंवा जास्तीचं उत्पादन किंवा पुरवठा याच्यामध्ये काही एक गॅप तयार होतो तेव्हा प्रक्रियेकडे आपण हा सगळा
माल पाठवतो आणि किमान हमीभाव त्याच्यातनं मिळण्याची शक्यता तयार करतो. तर ओव्हरऑल जर आपण स्ट्रॅटेजी म्हणून विचार केला तर जास्तीत जास्त परतावा प्रत्येक स्टेक होल्डरला मिळाला पाहिजे, हा एक दृष्टिकोन सह्याद्रीने ठेवलेला होता. हे आकडे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. 2012 पासून तर 2021 पर्यंत किती रेव्हेन्यू आपण, किती महसूल आपण तयार केला आणि निव्वळ नफा आपण त्याच्यातनं किती मिळवला. तुम्ही जर बघितलं तर 2012ला 14 कोटी रुपये इतका रेव्हेन्यू आपण मिळवलेला होता. आणि तुम्ही जर हे सगळे टप्पे बघितले तर त्यामध्ये 10%, 20%, 25% अशी वाढ आपण मिळवलेली आहे. आणि 2021 मध्ये 525 कोटी पर्यंत आपण पोहोचलो. आणि हे मधले जे आकडे दिसत आहेत हे नफ्याचे आकडे आहेत. तर गेल्या वर्षीचा नफा जवळजवळ 26 कोटी इतका होता. आता अनेकांना प्रश्न पडेल, मगाही डॉक्टर अश्विनी यांनी एक उल्लेख केला की सह्याद्रीकडे गुंतवणूक कशी आली. तो फक्त मी त्यांनी केलेला उल्लेख फक्त दुरुस्त करतो की आंतरराष्ट्रीय बँकांनी त्यांची गुंतवणूक केली. ऍक्च्युअली स्टोरी तशी नाहीये. आंतरराष्ट्रीय बँका किंवा इतर बँकर्स हे साधारणतः 2017-18 नंतर पिक्चर मध्ये यायला सुरुवात झाली. तत्पूर्वी सह्याद्रीने आपल्याच विक्रीतनं जो नफा तयार होत होता तो ह्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्यासारख्या छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना बँकर्स ज्या पद्धतीने काय लवकर कर्ज देत नाही ती अडचण सह्याद्रीच्याही वाट्याला आलेली होती. पण इतकी ताकद पुढे तयार झाली की 2017-18 नंतर मग बँकर्स इकडे यायला लागले. तर आपणच आपल्या विक्रीतनं केलेला नफा हा तिथंच वापरणं, हे जे काही बिझनेस मधलं सूत्र असतं की धंद्यातला नफा हा तिथंच वापरावा, ते सूत्र सह्याद्रीने पुरेपूर पाळलं. आणि आज मितीला जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 100 कोटीचा राखीव निधी सह्याद्रीकडे आहे आणि जवळजवळ 55 कोटींचं शेअर कॅपिटल सह्याद्रीकडे आहे. त्यामुळे आपल्याला लागणारं भांडवल हे आपल्यालाच तयार करायचं आहे, हे मात्र प्रत्येकाने आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. हे सगळे जे काही आकडे दाखवले मी, हे सगळे नेमके कुठून आले तर हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळे द्राक्षाच्या व्यवसायातनं आले. पहिला सह्याद्रीचा जो टप्पा होता तो द्राक्षाच्या मूल्य साखळीचा टप्पा होता. थोडस अजून जर मागं जायचं झालं तर काही एक वैयक्तिक प्रवास आपल्याला सह्याद्रीचा समजून घ्यायला लागेल. विलास शिंदे 1998 साली त्यांनी एमटेक झाले ते, आणि त्याच वेळेस त्यांनी एक 10 शेतकऱ्यांना घेऊन, म्हणजे अवघ्या 9 एकरवर इतकी जमीन त्यावेळेस त्यांनी जी काही एक प्रोप्रायटरीशिप फर्म सुरू केली 2004ला, ते अवघे 10 शेतकरी होते. आणि पुढे टप्प्याटप्प्याने पुढच्या 6-7 वर्षापर्यंत जवळ 400 कंटेनर पर्यंत हा सगळा प्रवास झाला. आणि 12-13 पर्यंत त्यांची जी काही एक वैयक्तिक संस्था होती ती 53 कोटी पर्यंत तिचा प्रवास झालेला होता. आता जर आपण भारताच्या द्राक्ष निर्यातीचं जर चित्र पाहायचं झालं सह्याद्रीचं, तर आता आधी जसं मी सांगितलं तसं एक 2013 पर्यंत 450 कंटेनर्स होते आणि 2019 पर्यंत 1458 कंटेनर पर्यंत आपला प्रवास झाला. आणि गेली 2 वर्ष म्हणजे 2020 आणि 2021 आपण साधारणतः 1000 कंटेनरच्या आसपास आलो. या 2 वर्षी अर्थात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की कोरोनामुळं जी काही पडझड सगळ्याच क्षेत्रात झाली ती याही क्षेत्रात झाली आणि त्याचा फटका द्राक्षाच्या उत्पादकांना बसलेला आहे. देशभरातलं जर द्राक्षाचं निर्यातीचं क्षेत्र आणि त्याच्यातला जर वाटा बघितला जास्त आहे. देशातून एकूण जितकं द्राक्ष युरोपमध्ये जातं त्याच्यातलं 17% हे एकटं सह्याद्रीचा वाटा आहे. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राची कंपनी त्याचा 9% वाटा आहे आणि मग इतर काही प्लेयर्स आहेत. मस्त तरी माईक चालू आहे, प्लीज जरा म्यूट करा. हे सगळं करत असताना आपण ट्रेसेबिलिटी चा अप्रोच घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर ग्राहकाकडे जाणारं जे उत्पादन आहे
ते नेमकं कुठं आहे, कसं आहे, हे आपण IT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण युरोप सारख्या मार्केटमध्ये आपली उत्पादनं पाठवतो त्यावेळेस उत्पादन करणारी जी मंडळी आहे, म्हणजे शेतकरी मंडळी जी आहे, त्यांना त्या दर्जाचं प्रशिक्षण, त्या लेवलच्या तज्ञांकडनं प्रशिक्षण सातत्याने सह्याद्रीमध्ये घडतं. हा जो फोटो आहे हा दक्षिण आफ्रिका आणि चिली मधल्या शास्त्रज्ञांचा फोटो आहे. तिथे शास्त्रज्ञ आपण त्यांना इथे बोलवतो, ते इथल्या शेतकऱ्यांच्या फार्मला भेटी देतात आणि नेमकं काय दुरुस्त करायला पाहिजे त्याच्यावर ते मार्गदर्शन करतात. जसं तिकडची शास्त्रज्ञ इकडे येतात, त्याचबरोबर आपण काही शेतकऱ्यांना घेऊन पण परदेशात जातो. नेमकं जगभरामध्ये ह्या क्षेत्रात काय चाललेलं आहे ते थेट प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना पाहायला मिळतं आणि ह्या सगळ्या प्रवासातनं मग आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनं तयार करणं शक्य होतं. हे करत असतानाच अलीकडं वातावरणात खूप वेगाने बदल होतात आणि आपल्या व्हरायटी त्याला फारसं चांगलं तोंड देऊ शकत नाही. म्हणून मग आपण काही व्हरायटी, विशेषतः ARA15, ARA19 यांसारख्या काही व्हरायटीज आपण कॅलिफोर्नियावरनं इथे आणल्यात आणि आता त्या भारतामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या व्हाईट, रेड याच्यातल्या व्हरायटी आहेत. जसं द्राक्षामध्ये सह्याद्रीने एक टप्पा गाठला, मूल्य साखळीमधल्या सगळ्या जे विस्कळीत कनेक्ट्स होते त्या सगळ्या कनेक्टला जोडण्याचा एक प्रयत्न केला आणि एक सुंदर चित्र तयार केलं. तसं सुंदर चित्र जे द्राक्षाच्या पिकामध्ये घडलं, तशीच त्या प्रवासाची, म्हणजे द्राक्षाच्या प्रवासाची प्रतिकृती तयार करण्याचा आता सह्याद्रीने ऑलरेडी विचार सुरू केलाय, किंबहुना कामही पुढे सुरू झालेलं आहे. आणि हा जो विचार आहे तो म्हणजे जसं द्राक्षात घडलं तसं इतर पिकांमध्ये जर घडवायचं असेल तर प्रत्येक पिकाची, म्हणजे फळ पिकाची मूल्य साखळी विकसित करायचं सह्याद्रीने ठरवलं. आणि मग द्राक्ष असेल, केळी असेल, आंबा असेल किंवा इव्हन भाजीपाला असेल, टोमॅटो, कांदा, बटाटा किंवा भेंडी, मिरची, तर यांच्या स्वतंत्र पीकनिहाय कंपन्या सह्याद्रीने स्थापन केल्या. हे सगळं चालवण्यासाठी काही एक पायाभूत सुविधांची जोड असणं खूप महत्वाचं असतं. आणि आज जवळजवळ 100 एकरवर नाशिक जिल्ह्यातल्या मोहाडी इथं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे. त्यामध्ये फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल साठीच्या काही एक यंत्रणा इथे उभ्या आहेत, काही प्रक्रियेचे काही यंत्रणा इथे उभ्या आहेत आणि काही मूल्यवर्धनासाठीच्या काही यंत्रणा उभ्या आहेत. त्याचबरोबर माती परीक्षण प्रयोगशाळा, पानदेट परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खते, औषधे लॅब, अशा काही सुविधा की ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहेत त्या सुविधा देण्याचा सह्याद्री प्रयत्न करत आहे. तुमच्यापैकी कदाचित काही लोकांनी सह्याद्रीच्या कॅम्पसला भेट दिलेली असेल. साधारणतः हे असं चित्र इथं आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं. ही वेगवेगळी जी ऑपरेशन्स आहेत त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. तुम्ही जर बघितलं तर किती आपण काळजी घेतो किंवा जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर जी जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी या ठिकाणी घेतली जाते. हा फोटो आहे शेतकऱ्यांना, सभासद शेतकरी जे आहेत त्यांना कृषी निविष्ठा देण्यासाठी आपण एक शेतकरी सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे आणि तिथे सर्व प्रकारची खतं, औषधं किंवा इक्विपमेंट्स उपलब्ध ठेवलेली आहेत. सह्याद्रीने स्वतःच्या मालकीची रिटेल स्टोअर्स मुंबई, नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये सुरू केलेली आहे. आणि ह्या क्षेत्रात रिटेल्समध्ये जे काही मोठमोठे प्लेयर्स आहेत त्यांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करून हे सगळं काम करायला लागेल. आणि म्हणून स्टोर्सची रचना करताना सुद्धा हे जे तुम्ही प्रेझेंटेशन बघताय स्टोर्सचे ते कसं असेल, असं होत नाही की ग्राहक म्हणणार नाही की आता तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे मग आम्ही तुमचा माल घेतो, मग ते कसंही असलं तरी चालेल. तर ग्राहक तसा विचार करत नाही. ग्राहकाच्या नजरेला जे सुंदर दिसेल, त्याच्या गरजेला जे परवडेल आणि त्याच्या सोयीने जे असेल तेच तो घेणार. त्यामुळे आपण आमची आता शेतकरी उत्पादक कंपनी आहे मग आता तुम्ही आमचा माल घ्या असं काही आपल्याला युक्तिवाद करता येणार नाही. त्यामुळे बाजारपेठेत जे कोणीही स्पर्धक असतील त्यांच्या तोडीला तोड आपल्याला उतरायला लागेल आणि ह्या स्टँडर्डचा आपण पहिल्यापासून विचार करतो आहोत.
हे सगळं करत असताना आपल्याला पारदर्शकता असणं खूप महत्वाचं असतं आणि पारदर्शकता ही काही एक प्रक्रियेमधनं येत असते आणि त्याच्यासाठी काही व्यवस्था शासकीय पातळीवर वेगवेगळ्या विभागांनी केलेली असते, वेगवेगळ्या देशांनी केलेली असते आणि ही इतकी सारी सर्टिफिकेशन तुम्ही जी बघताय ही सह्याद्रीकडे आहेत. त्याच्यावर अगदी आंतरराष्ट्रीय देशांतर्गत व्यवस्थेतली सर्टिफिकेट पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणारी सर्टिफिकेट सह्याद्रीने मिळवलेली आहे आणि त्यांच्या नॉर्म्स नुसारच सह्याद्रीचा माल थेट शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो. हे इतकं स्टँडर्ड आपण मेंटेन करत असल्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं तर कुठल्या कुठल्या ग्राहकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्याच्यामध्ये देशातले रिलायन्स असेल, बिग बास्केट असेल, मॅप्रो असेल, हे ब्रँड आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एडेका असेल किंवा डोल असेल, ह्या ब्रँड पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. देशभरात जवळजवळ 42 जगभरात जवळजवळ आपण 42 देशांमध्ये आपली उत्पादनं जात आहेत. हे सगळं का होतं म्हणजे सह्याद्रीचा नेमका USP काय आहे, वेगळेपण काय आहे? म्हणजे मग डॉक्टर अश्विनी दरेकरांच्या बिझनेस प्लॅनच्या सत्रामध्ये त्यांनी USP म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन, वेगळेपण काय आहे तुमचं याच्याबद्दल काही एक भाष्य केलेलं होतं आणि इथं सह्याद्रीचं वेगळेपण काय आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. भारतामधली ही पहिली अशी FPO आहे की जी ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करते आहे आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट क्वालिटी आणि एक्सपोर्ट त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये पण काही एक स्टँडर्डने उत्पादनं घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो. जगभरामध्ये ग्राहक म्हणून जपान आणि युरोप हे अत्यंत क्लिष्ट देश म्हणून गणले जातात. मात्र त्याही बाजारपेठेमध्ये सह्याद्रीचा माल स्वीकारला गेलेला आहे. नवे वर्षानुवर्ष तो माल तिथे जातो आहे. याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की आपण उत्पादन पातळीवर फार सारं लक्ष केंद्रित करतो, पण तिथून पुढे जाताना आपण किती काळजी घेतली पाहिजे, किती आपला बेंचमार्क उंच असला पाहिजे जो सह्याद्री करत आहे. त्यामुळे जपान आणि युरोप सारख्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला सातत्य राखता आलेलं आहे. काही नोंद घेण्यासारखे काही मुद्दे आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर किंवा HUL हा ब्रँड तुम्ही अनेकांनी ऐकलेला असेल आणि त्यांचे किसान म्हणून जो ब्रँड आहे, किसान केचप आपण आपल्या घरी पण अनेक लोक वापरत असतील. तर हिंदुस्तान युनिलिव्हरचं हे फायनल प्रॉडक्ट जे आहे ते सह्याद्रीमध्ये बनवलं जातं. ही खूप सगळ्यांच्या दृष्टीने खरं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीने ही आनंदाची आणि त्याचबरोबर एक प्रेरणेची अशी गोष्ट, एक चांगलं उदाहरण आहे. जर तुमच्याकडे चांगल्या क्षमता असतील, तुमच्याकडे जर चांगल्या यंत्रणा तुम्ही जर उभ्या केलेल्या असतील, तुमच्याकडे जर स्केल असेल तर HUL सारखे मोठे ब्रँड तुमच्याकडे येऊ शकतात आणि त्याच्यातनं तुम्हाला काही एक शाश्वत उत्पन्न कायमसाठी तयार होऊ शकतं. आणि खरं तर हीच संघटितपणाची शक्ती आहे. म्हणजे सह्याद्री आणि HUL ही अशी स्टोरी की जी प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकते. HUL हा खूप मोठा ब्रँड आहे, पण इतरही अनेक खूप सारे ब्रँड असू शकतात की जे इतर छोट्या छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना टॅप करणं शक्य आहे आणि म्हणून मुद्दाम ही स्लाइड मी मुद्दाम दाखवतो आहोत. शेतकऱ्यांच्या मालकीच्या रिटेलच्या साखळ्या असाव्यात का, असा एक सातत्याने प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर हो असं सह्याद्रीने निश्चित केलं. कारण ग्राहकांच्या काही एक अपेक्षा असतात, त्या जर सगळे पॉइंट्स उत्पादनापासून त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या पॉइंट्सवर जर आपला कंट्रोल असेल तर आपण त्यांचं समाधान करू शकतो. ग्राहकाला नेमकं काय हवं असतं तर त्याला एक सुरक्षित, आरोग्यदायी आणि किफायतशीर दरामध्ये सगळी उत्पादनं हवी असतात. ट्रेसिबिलिटी त्याला हवी असते की तुम्ही फक्त सांगते की नाही आमचं हे ऑर्गॅनिक आहे तुम्ही घ्या, तर आता त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून तंत्रज्ञान इथं खूप मोठा रोल करतं आणि शेतकरी सह्याद्री ही सारी तंत्रज्ञानाची जी साधनं आहे ती आता वापरते. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या पण काही अपेक्षा असतात. त्याला एक शाश्वत उत्पन्न कायमस्वरूपी हवं असतं आणि याच्यामध्ये पारदर्शकता शेतकऱ्याला अपेक्षित असते. कारण आज माझ्याकडनं कोणतरी 10 रुपयांनी माल घेतं, पलीकडे जाऊन काहीतरी 60 रुपयांनी विकतं, मधले पैसे कुठं जातात मला माहित नाही. पण ब्लॉकचेन सारख्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या स्वच्छ स्पष्ट
शेतकऱ्यापासून तर उत्पादकापर्यंत नेमके पैसे कुठं कुठं जात आहेत ते थेट सांगू शकतात आणि हीच पारदर्शकता सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे. मग आम्ही जे रिटेल बद्दल बोललो, ही अशी स्टोअर्स पुणे, मुंबई आणि ह्या शहरांमध्ये आहेत. रिटेल स्टोअर बरोबरच आपण ई कॉमर्सचा पण प्लॅटफॉर्म वापरतो आहोत. ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे माध्यम उपलब्ध आहे ते सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वापरायला पाहिजे. आपण आतापर्यंत जवळजवळ 1,00,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि नाशिक मधल्या जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थांमध्ये आपण पोहोचलो आहोत. जसं आपण शेवटच्या ग्राहकाकडे थेट पोहोचतो, त्याचबरोबर इतर जे रिटेलर्स असतात किंवा इतर जे वेंडर्स असतात, असे जवळजवळ आपण आता 5,000 अशा ग्राहकांना रोज सह्याद्रीतनं माल दिला जातो. त्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर सुरत, वडोदरा, अहमदाबाद आणि इंदोर अशाही मार्केटमध्ये आपण आतापर्यंत पोहोचलेलो आहोत. घाऊक विक्रीचं देशभर जाळं आपलं आहे. होलसेल विशेषतः FMCG ची आपली जी काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण देशभर जवळजवळ 40 बाजारपेठेत आपली पोहोचलेली आहेत आणि 700 वेगवेगळे या क्षेत्रातले व्यापारी किंवा तत्सम संस्था आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता हे सगळं इतकं मोठं कार्यक्रम जर करायचा असेल तर याला निश्चितच काही एक मनुष्यबळ लागतं, कारण हा खेळ रोज चालवायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या भागामध्येच तुमच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण युवक असतील, युवती असतील किंवा जे काही टॅलेंट असेल त्यांनाच तुम्हाला घेऊन पुढे जायला लागेल. आणि याच्यासाठी म्हणून आपण एक कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्र टाटा स्टाईलच्या मदतीने सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कोर्सेस घेतो. काही निवासी कोर्सेस असतात, विशेषतः शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असतात, फायनान्स मॅनेजमेंटसाठी असतात, ॲग्रोनॉमीच्या अनुषंगाने असतात, मार्केटिंगच्या अनुषंगाने असतात. कारण इथंच मनुष्यबळ आपल्याला तयार करायला लागेल, म्हणजे ते इथेच आपल्याला वापरता येऊ शकेल. याचबरोबर गेल्या वर्षी आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी इन्क्युबेशन सेंटर सुरू केलं. सुरुवातीला डॉक्टर सागर यांनी एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामधली काही आकडेवारी अशी सांगत होती की अनेक फंड्स आहेत पण ते पुरेसे परिणामकारक पद्धतीने वापरले गेलेले नाहीयेत. कारण त्यांचे काही एक नॉर्म्स होते की तुमच्याकडे किमान इतके लाख रुपये असायला पाहिजे तरच तुम्हाला इक्विटी ग्रँट तेवढीच मिळू शकेल, किंवा किमान तुमच्याकडे 500 सभासद शेतकरी पाहिजे तरच इतकं तुम्हाला फंड्स मिळू शकतील. तर बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या पातळीपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीयेत. रडत खडत काहींचा कार्यक्रम चाललेला आहे. त्यामुळे सह्याद्री सारख्या जर काही मिनी सह्याद्री आपल्याला तयार करायच्या असतील तर इन्क्युबेशन सेंटर सारखा उपक्रम गरजेचा आहे. म्हणून आम्ही ह्या वर्षी तो उपक्रम हातात घेतला आणि ह्या वर्षी करता 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांची आपण निवड केली. ही निवड करताना ती उत्पादक कंपनी फळपिकातच काम करते ना, हा एक निकष त्याच्यामध्ये होता. आणि मग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण अशा सगळ्या भागाचं प्रतिनिधित्व आपण देण्याचा प्रयत्न केला. 3 वर्षाचा हा कार्यक्रम असेल आणि निवड झालेल्या कंपन्यांना नेतृत्व आणि व्यवसाय विकासाकरता सहकार्य करणं असं त्याचा मुख्य उद्देश असेल. त्याच्यामध्ये कौशल्य विकास करणं, उत्पादकता वाढवणं, काढणी पश्चात व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करणं, पायाभूत सुविधा त्यांना उभ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठीचं मार्गदर्शन करणं, तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देणं, वित्त उभारणी करता मार्गदर्शन आणि सहाय्य करणं आणि बाजारपेठ मिळवून देण्याकरता मार्गदर्शन आणि सहाय्य करणं असं या इन्क्युबेशन सेंटरचा मुख्य काम आहे. तंत्रज्ञानाच्या बद्दल मी याहीपूर्वी बोललो. तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन, नाविन्यपूर्णता काय काय सह्याद्रीने केलेलं आहे या ठिकाणी आपण दिसतंय आपल्याला. त्याच्यामध्ये ॲग्रोट्रस्ट म्हणजे ब्लॉकचेनचा जो उल्लेख केला होता, गोदाम म्हणून एक स्मार्ट वेअरहाऊस मध्ये काम करणारं एक स्टार्टअप आहे, सेन्सॉर्टिक्स क्लायमेटच्या अनुषंगाने काम करणारं एक यंत्रणा आपण विकसित केलेली आहे. तर ह्या सगळ्यांना घेऊन आपण सगळ्या ठिकाणी मूल्य वाढवण्याचं काम करतो आहोत. सर, ते शेवटी नेमकं सह्याद्रीचं काय उद्दिष्ट आहे? म्हणजे याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आहे, उत्पादन वाढतं आहे, ग्राहकांना चांगली उत्पादनं किफायतशीर दरात मिळत आहेत, पण मग एवढंच ध्येय आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तर खरं ध्येय असं आहे की ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये जो काही गॅप आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. शहरामध्ये ज्या सुविधा, जे उत्पन्न
तिथल्या लोकांना मिळतंय तेच ग्रामीण पातळीवर मिळून देण्याचा प्रयत्न सह्याद्री करत आहे आणि म्हणून त्याच्यातनं सह्याद्री मोहाडी रुर्बन क्लस्टर या नावाचा आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम देशाचे माजी राष्ट्रपती जे होते त्यांनी पुरा नावाचा एक विचार मांडलेला होता आणि त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातली दरी कमी करणं म्हणून काही एक विचार मांडलेला होता आणि तोच विचार सह्याद्रीने पुढे घेऊन जायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यात काही उद्दिष्ट आपण निश्चित केली. मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं शहरी लोकांना ज्या सुविधा मिळतात, जे उत्पन्न मिळतं ते इथं देण्याचा प्रयत्न करणं हे उद्दिष्ट आपण घेतले आणि याच्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागेल तर कृषी अर्थव्यवस्थेत आपल्याला परिवर्तन घडवायला लागणार आहे. हे सगळं करताना कौशल्य विकास हा महत्वाचा विचार आहे. खेड्यांचा पुनर्विकास आपल्याला करायला लागेल. स्वच्छता, पाणी वितरण, दळणवळण, डिजिटलायझेशन, आरोग्य आणि शिक्षण या प्रमुख मुद्द्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करतो आणि नाशिक जिल्ह्यात मोहाडी जिथे सह्याद्रीचा प्लॅन्ट आहे त्याच्या आजूबाजूची जी 14 गावं आहेत त्या 14 गावांमध्ये जवळजवळ 40,000 लोकसंख्या ह्या गावांमध्ये आहे आणि 10,000 शेतकरी उत्पादक शेतकरी यात आहेत. ह्या सगळ्यांसाठी आम्ही ह्या मोहाडी क्लस्टरच्या अंतर्गत कामाला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. हे जर फोटोग्राफ्स बघितले आपण तर वेगवेगळ्या गावात स्वच्छतेपासून काही एक काम सुरू केलं. सत्व नावाची एक NGO आहे, डॉक्टर चंद्रकांत दळवी माजी विभागीय आयुक्त, की ज्यांनी ग्रामस्वच्छतेच्या अनुषंगाने बरंच मोठं काम केलं. त्यांनी सत्व नावाची एक NGO सुरू केली निवृत्त झाल्यानंतर. त्यांच्याबरोबर आपण हे ग्रामविकासाचं काम घेऊन पुढे चाललेलो आहोत. तर असा हा सह्याद्रीचा सगळा प्रवास आहे. मला असं वाटतं की तुम्ही सकाळपासून वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं. शेतकरी उत्पादक कंपनी संधी काय आहे त्याचा एक व्यापक पट विलास शिंदे सरांनी उलगडून दाखवला. मग ती कंपनी नेमकी कशी स्थापन केली गेली पाहिजे त्याच्याबद्दल योगेश खिराळेंनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर डॉक्टर सागर यांनी वेगवेगळ्या योजनांचा कसा लाभ आपण घेऊ शकतो, काही संधी त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर काही एक मार्गदर्शन केलं. हे सगळं करण्यासाठी अचूक विजन आवश्यक असतं आणि विजन अंमलात कसं आणायचं याच्यासाठी बिझनेस प्लॅनची गरज असते. त्या बिझनेस प्लॅन बरोबर डॉक्टर अश्विनी दरेकर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि हे सगळं केल्यानंतर नेमकं काय घडू शकतं हा सह्याद्रीचा प्रवास मी आज तुमच्या समोर दाखवण्याचा प्रवास केला. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत शांतपणे गेली 3-3.5 तास या संवादामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी वैयक्तिक आणि सह्याद्रीच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद.